तसंच माझ्या बारामतीचा सूरज चव्हाण याने इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला आहे। या कष्टानं बिग बी म्हणजे या पठ्ठ्यानी बिग बी बॉसमध्ये देखील मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी जिंकली। त्याबद्दल त्याचा सूरजचं पण मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। एक गरीब कुटुंबातला मुलगा, परंतु डोकं चालवल्यानंतर कुठं जाऊ शकतो हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। धमक ही नेतृत्वामध्ये असावी लागते आणि त्याकरता आपण तू सारखी शिट्टी वाजवतो। मी तुला मगापासून बघितलंय, आता पोलिसाच्या ताब्यात देईल। माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांच्या देखत शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही। आपली कशी संस्कृती, आपण तमाशाला गेलो की मग शिट्टी वाजवायची, मग फेटअप, तेव्हा जाऊ, तुला घेऊन जातो मी। तर लक्षात घे, मला तुझा अपमान करायचा नाही, तुझा उत्साह मला कळतो, पण तो उत्साह आपल्या निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे म्हणून म्हणतोय जरा दमाने। उलाढाल वाढणार आहे, कारण ह्या मायमाऊली घरात पैसे ठेवणार नाही, ह्या तुमच्या करता, तुम्हाला सबल करण्याकरता, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता, तुम्हाला त्या ठिकाणी मनात जे काही गोष्ट करायची ती करण्याकरता। म्हणून मायमाऊलींनो, तुम्ही जर कोणी सांगितलं कधी की जरा उसने द्या, उस आज रोख उद्या उधार, त्यांना म्हणायचं काही सांगूच नका, हे माझे पैसे माझ्या अकाउंटला पाठवलेत, माझ्या भावाने पाठवलेले, तू लुडबुड करू नको, माझ्या मनात येईल ते मी करणार। मला वाटलं की घराकरता खर्च करायचं मी करणार, मला वाटलं तुला एखादा सदरा घ्यावा तर मी कदाचित घेईन, पण आधी मी माझा बघीन, कारण इतके दिवस तू तुझं बघितलंय, माझ्याकडे दुर्लक्ष केलंय, आता सरकारने माझ्याकडे लक्ष दिलंय, बिनधास्त सांगा। आणि आताही घरी जाताना स्वतःचा एक फोटो काढा, लय रुबाबदार दिसतायत, फेट्यामध्ये लग्नात नाही शोभून दिसला, एवढ्या शोभून दिसतंय रोज। घरी गेला नवऱ्या पुढे उभं राहिलं तर नवरा म्हणेल, अरे लक्का ही कोण आली, तुम्हाला ओळखू शकणार। गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सगळ्यांनी आनंदी राहा, समाधानी राहा। यंदा पाऊस काय चांगला पडलाय अशा प्रकारची विनंती करतो। आणि सध्या पेपरला लयच बातम्या चालल्या, ही इकडे गेला 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 गेला, ती तिकडे गेला गेला गेला, ही काम का। आपलं काय झालंय, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नीट ऐका, आपले 40 आमदार आपल्या बरोबर आहेत, तिथं तर बदल करायचं कारणच नाही। समोरच्यांना काय झालंय, 40 त्यांच्याकडे नसल्यावर 40 जागा त्यांना भरायच्या, ती गोष्ट आहे। मला फक्त 15-20 जागा, 25-30 जागा भरायच्या, ही गोष्ट लक्षात ठेवा। नाहीतर दादाच्याकडे आता आपल्याकडे कोणीच येईना का, तर तसं नाही। तुम्ही एकदा जागा वाटप होऊ द्या, आपल्याकडे पण अनेक जण येत आहेत, अनेक जण उद्याची 25 वर्ष आपली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्ही सगळ्यांच्याकडे बघा, कुणाची राज्य पुढे घेऊन जाण्याची धमक आणि ताकद आहे, कुणाच्यात प्रशासनावर पकड आहे, प्रशासन कुणाचं ऐकतं, कोण प्रशासनाकडनं काम करून घेतो, हे बघा। हे बघितल्यानंतर तुम्हालाच कळेल की हे त्या योग्यतेचे आहेत का नाही, आणि त्या पद्धतीनं आपण पुढे वाटचाल करा। फॉर्म भरल्यावर एक सभा घ्यायला येईल, तोपर्यंत आपली शिट्ट्या न मारता आपली गावं त्या ठिकाणी सांभाळायची। त्या शिट्टीवाल्याचं गाव मला सांगा, तिथं बघणारे काय आम आमदी बर आता आदमी बाद झाला, आता ये इकडे राष्ट्रवादी, तुझं वेलकम करू, स्वागत करू, तुला मान सन्मान देऊ, हरकत नाही। सगळ्यांनी आपापली गावं, ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, गाफील राहू नका। आणि आपला वॉर्ड शहरातल्यांनी आणि ग्रामीण भागातल्यांनी आपापलं पहिल्यांदा घर आणि नंतर आपली खालची आळी, वरची आळी, मधली आळी असं सगळं बघा, आणि प्रचंड मताने जो कोणी उमेदवार, तुमच्या मनातला उमेदवार मी तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।